इंद्रजित साहेब वस्तीत आल्यात आहे आणि एकटंच आल्यात. मला काळजी वाटली म्हणून आले इचरायला. सगळं कळून न कळल्याचं जो आवंटा ना तुम्ही माय लेकी, तो आधी थांबवा. तुमच्या लेकीनी मिटक्या मारत कौतुकाने सांगितलंच असेल ना कशी ती यशस्वी झाली माझ्या लेकाला घराबाहेर काढण्यात ते. हो नाही नाही भाईसाहेब, मला राणीनं काही सांगितलं नाही. माझे राणी असं कधीच करणार नाही. व ते इंद्रजित साहेब मला वस्तीत दिसलं आणि मला राहवलंच नाही म्हणून आले मी राणीला इचरायला. असं का? मग विचारा ना तुम्ही तुमच्या लेकीला काय झालंय ते विचारा. राणे, अगं काय झालं या? काय म्हणतात बाईसाहेब? आई तू का आलीयस इथं? हे बघ, मी तुला सगळं नंतर सांगेन, तू जा आधी इथून जा. नाही नाही, अगं सारखं माझ्या मनात तेच तेच येत राहिलं असतं म्हणून आली आहे मी पुरी. काय झालंय सांग की. अगं ते मी म्हणजे काय गय बोल ना. इंद्रा भाऊजींना घरातून हक्कललं त्यावेळेला तुला काहीच नाही वाटलं. मग आता ते सांगायला सुद्धा तुझी जीभ वळत नाहीये का? केलेलं पाप सांगेल कुठल्या तोंडाने ना. ते पण बरोबरच आहे म्हणा. कसली आतल्या गाठीची आहेस ग तू? जगातल्या कुठल्याच आईनी तुझ्यासारख्या मुलीला कधी जन्मच देऊ नये. हो, असं बोलू नका उर्मिला बाईसाहेब. अहो काय चुकीचं बोलते ती? आमच्या घराची वाट लावली तुमच्या लेकीने आणि तेही ठरवून. आता मी तिला माझ्या घराची आणखी वाट लावू देणार नाही. आता मी सुद्धा हिला सोडणार नाही. राणे, अगं बोल की काहीतरी. काय बोलते त्या बाईसाहेब? हा, अगं का माझ्या जीवाला घोर लावतेस पोरी? अगं सांग की काय झालं या? बाईसाहेब, तुझ्या आई विचारते ना तुला काहीतरी. तोंड शिवलंय का तुझं? हा, करताना तर लाज वाटली नाही ना, मग सांगताना कशाला लाज वाटायला पाहिजे? तोंड काय शिवलंय तुझं? बोल ना, सांग ना तुझ्यामुळे घडलंय हे सगळं. सांग. बोल की बाई. काही वेळ आली की मी तुला सांगेन सगळं. तू जा बरं आता इथून. नाही नाही, मी नाही जायची अशी इथनं. अगं तिकडे इंद्रजित साहेब बी काय बोलणं झालं तर नंतर सांगतो म्हणतात. इथं तू बी अशीच म्हणतीयस. आधीच त्या बुवाचं काळजीनं माझं डोकं फुटायची वेळ झाली अगं. आणि त्यात तुमचं काय झालंय नक्की मला कळलंच पाहिजे राणे. ए सांग ना. हो बाईसाहेब, अहो ही तुमची ब्याद आहे ना, हिला खरं तर तुम्ही पोटातच मारून टाकायला हवं होतं. अहो कशाला माझं घर पोखरायला पाठवली तिथे? अवदसा माझ्या घराचा नायनाट करायला आलेली पनवती आहे ही पांढऱ्या पायांची. जेव्हापासून माझ्या घरात आली ना तेव्हापासून माझ्या घराला नजर लागल्यासारखं झालंय. हो, काहीच चांगलं घडत नाहीये. रोज एक नवीन संकट माझ्या घरावर येतंय. तिला सोडा. नाहीतर काय आई, मला तर असं वाटतंय ना ह्याच लोकांनी हिला इथं शिकून सवरून पाठवलेलं असणार आहे. ही वस्तीतली माणसं म्हणजे आपल्या घरामध्ये घुसून आपल्याला लुटण्याचा प्रयत्न करतायत. उर्मिला ताई, या सगळ्यात माझ्या आईला ओढायचं किंवा तिला काही बोलायचं काही काम नाही. तुम्हाला जे काही बोलायचं ते तुम्ही मला बोला. का ग स्वतःच्या आईला बोलल्यावर लगेच त्रास झाला का तुला? आणि तू जे माझ्या पोराच्या सुखाला ग्रहण लावलंयस, माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीस, त्याचं काय? हो बाईसाहेब. आता गाठी बसली का? आता बोल ना. बाईसाहेब सोडावं तिला. सांग ना सगळं काय झालं ते. अंती मॅडम सोडा, मला खूप दुखतंय. दुखतंय ना? मला अशाच वेदना होता हात. माझ्या लेकाला कोणी त्रास देता. अजित, हा अजित बोल. दादा, अरे राणी वहिनींच्या आई इथे आलेत. काय राणीची आई तिथे आल्यात? हो, आणि मालती काकी खूप सॉलिड चिडलेत त्यांच्यावर. प्लीज तू जसा असशील तसा इकडे ये. हो हो, मी आलो. तुझ्या आईला बोलल्यावर जसं तुला झोंबलं ना तसंच मलाही त्रास झाला जेव्हा माझा लेक घराबाहेर गेला. कळलं का? आणि तुम्ही हो,
उगाच काळजी दाखवत इंद्रावस्थित का आला म्हणून विचारताय ना. मग आता नीट ऐका. तुमची लायकी नसताना सुद्धा तुम्हाला आमच्या बरोबरीला बसवलं ना, त्याचे चांगले पांग फेडले तुमच्या लेकीनं. इंद्राचं हिच्याशी लग्न झालंय ना, त्यात हिचंच भलं झालंय हो फक्त, पण आमचं तर नुकसानच झालंय. माझ्या इंद्राच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालंय. माझ्या लेखाने तुम्हाला मरणाच्या दारातून परत आणलं. तुम्हाला काय हवं नको ते बघितलं. किरणे फुंकणाऱ्या तुमच्यासारख्या किड्या मुंग्यांना माझ्याच घरात राहायला घेऊन आला. आणि या सगळ्या उपकारांची उत्तम परतफेड केली तुमच्या लेकीनं. मालती मॅडम, तुम्ही असं का तुला अजूनही तोंड उघडायचंच आहे का? उघड 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 ना तोंड. बोल आता. आता ना तुला वाचवायला इंद्रा घरात आहे ना. कुठे निघाला? थांबा इथे. सोडा मला. मालती माझ्या सोडती. मालती तुम्ही मध्ये पडू नका वहिनी. अहो काकी, राणी वहिनींचा हात सोडा लागेल कुठेतरी. ओ वहिनी, अहो तुम्ही पण सोडा. कसं वागताय तुम्ही? अजित शांत बस. लहान मध्ये बोलायचं नाही. जेव्हा दोघी काही माझं दुःख बघायला नाही आल्यात, उलट माझी मजा बघायला आल्यात, त्यातच धन्यता वाटते यांना. यायच्या आईनं स्वतःच्या नवऱ्याला कुत्र्यासारखं वागवलं आणि आता हिची पोरगी पण तिच्याच वाटेवर चालतीये. सोडा, मला खूप त्रास होतोय. काय झालं? त्रास होतोय? वेदना होतायत? व्हायलाच पाहिजेत. माझ्या इंद्राला तू जितक्या जखमा दिल्यास ना, त्याच्या दुप्पट घाव करणारे मी तुझ्या मनावर. तूच विचार कर ग. बिचारा माझा इंद्रा त्याला होणारा त्रास कसा सहन करत असेल. सोडावं माझ्या लेकीला. अहो तिला लागत असेल साहेब, तिला त्रास देऊ नका हो. असं मी पाया पडते तुमच्या. सोडा की उर्मिला बाईसाहेब. काय सोडू म्हणताय? सोडू म्हणताय? सोडलं. अशी नशिबानी थट्टाज मांडली माझ्या लाडक्या